नमस्कार मंडळी, मिसेस केओ मध्ये आपलं स्वागत आहे। खाताय ना, खायलाच पाहिजे। पाऊस, चहा आणि भजी लय भारी कॉम्बिनेशन। पण पाऊस आणि बोंबील गोल भजी लय भारी। आपल्यासाठी घेऊन येत आहोत बोंबील गोल भजी। बोंबील आता साफ करून घेऊया। सर्वात आधी त्याचं पोट साफ करून घेऊया। पोट साफ करून झालेला आहे, त्याचं डोकं कापून घेऊया। त्याचे पंख पण हाताने काढून घेऊया। अशा प्रकारे पंख कापून झालेले आहे, त्याची शेपटी पण कापून घेतलेली आहे। बोंबील साफ करून झालेले आहेत। बोंबील गोल भजीचे इन्ग्रेडियंट आहेत ताजे बोंबील, चण्याचं पीठ, केओचा लाल तयार डीप फ्राय मसाला, तांदळाचं पीठ, तेल, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, केओची हळद पावडर, केओचा अस्सल पारंपरिक पोळी मसाला, मिनी चिली फ्लेक्स, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीचे वाटण आणि चवीपुरता मीठ। रेसिपीला सुरुवात करूया। यात आपण 1 ग्लास पाणी घेऊया। याच्यात किंचित हळद पावडर घालूया। उकळी आलेली आहे, यात आता आपण बोंबील घालून घेऊया। बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही। आपले बोंबील शिजलेले आहेत। गॅस आता बंद करून घेऊया। बोंबलाचा काटा काढून घेऊया। बोंबलाचा काटा काढून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपण बाकीच्याही बोंबलांचे काटे काढून घेऊया। अशा प्रकारे आपले सगळे बोंबील काटे काढून झालेले आहेत। बोंबील गोल भजीसाठी मिश्रण तयार करून घेऊया। साफ केलेले बोंबील घेतलेले आहेत। यात आता आपण 4 चमचे चण्याचं पीठ घालून घेऊया। 1 चमचा केओचा तयार लाल तिखट डीप फ्राय मसाला घेतोय। 1 चमचा तांदळाचं पीठही घेतोय। 1 चमचा लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घेतोय। अर्धा चमचा केओचा अस्सल पारंपरिक पोळी मसाला घेतोय। किंचित मिनी चिली फ्लेक्स ही आपण घेतो। चिरलेला कांदा घेतो। चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची इथे घेतो। चवीपुरता मीठ घेतो। आता या मिश्रणाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गरज असल्यास चण्याचं पीठ आपण थोडं अजून घालूया। चिमूटभर खाण्याचा सोडाही घालून घेतो। बोंबील गोल भजीसाठी मिश्रण तयार आहे। रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झालेला आहे, यात आता तेल घालून घेऊया। डीप फ्रायसाठी पुरेसं तेल घालून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, यात आता आपण एक एक भजी सोडूया। भजी एका बाजूने झालेली आहे,
त्याला आता दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया. आपली बोंबील गोलभजी तयार झालेली आहे. त्याला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. खमंग अशी बोंबील गोलभजी तयार झालेली आहे. तर ही होती बोंबील गोलभजीची रेसिपी. आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्हाला नवीन नवीन रेसिपी व चांगला अनुभव देण्यासाठी प्लीज तुमची मते, प्रतिक्रिया आणि नवीन नवीन रेसिपी आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.